नुसता हात लावला तरी स्फोट होतोय. पुन्हा तरी अतिरेक्याचं काम आहे. मग तुम्ही कसा काय हात लावताय? फोन वर करून विचारतो काय रे? मी पोलीस आहे. पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते? कम्प्लेट. बरोबर आहे, बरोबर आहे. हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलाकार आहेत. त्यांना मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनवरील त्यांच्या कामासाठी ओळखले जाते. त्यांचा साधा व हास्याने भरलेला अभिनय प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करून जातो. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांच्या पत्नीचे नाव निवेदिता सराफ असे आहे. अशोक सराफ यांची कारकीर्द सुमारे 5 दशकाहून अधिक काळाची आहे. त्यांनी मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. आशीर्वाद, आज्ञा करतो महाराज, धूमधडाका, गुपचूप गुपचूप, एक डाव भुताचा आणि हळद रुचली कुंकू हसले हे त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी काही चित्रपट आहेत. धूमधडाका या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सिंगम, करण अर्जुन, यस बॉस आणि कोयला यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या. अशोक सराफ यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले आहे, जसे की विकत घ्या आणि विकत घेणारे, सही रे सही आणि गेला उडत यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. हिंदी मालिका हम पाच मधील त्यांच्या अनुपम मधुर या विनोदी भूमिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मराठी मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. मराठी चित्रपटातील योगदानासाठी त्यांना अनेक महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले आहेत. झी मराठी अवॉर्ड आणि इतर सन्मानाद्वारे त्यांच्या अभिनयाला गौरवण्यात आले आहे. त्यांचा साधेपणा आणि प्रत्येक भूमिकेतील नैसर्गिकता प्रेक्षकांना खूप भावते. मराठी विनोदी शैलीचे ते बादशाह मानले जातात. अशोक सराफ यांचे योगदान मराठी व हिंदी मनोरंजन सृष्टीसाठी अविस्मरणीय आहे आणि ते आजही अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. अशोक सराफ यांच्याबद्दल फारशी नकारात्मक माहिती उपलब्ध नाही, कारण ते त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत विनम्र, शिस्तबद्ध आणि मेहनती कलाकार म्हणून ओळखले जातात. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सहकलाकार आणि दिग्दर्शकांशी त्यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. ते शांत, मृदुभाषी आणि मेहनती कलाकार असल्यामुळे त्यांचे नाव कोणत्याही वादग्रस्त प्रसंगात फारसे आढळत नाही. अशोक सराफ यांची मैत्री आणि सहकार्य मराठी चित्रपट सृष्टीत अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सहकलाकारांसोबत काम केले आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नातेही जोडले आहे. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्यांनी धूमधडाका, आशीर्वाद, चंगळपट्टी आणि अनेक चित्रपटांमध्ये मराठीमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे विनोदाचे टायमिंग आणि एकत्र केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अकाली मृत्यू अशोक सराफ यांच्यासाठी खूप वेदनादायी ठरला. अशोक सराफ आणि सचिन यांची जोडी ही लोकप्रिय होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. सचिन पिळगावकर यांनी अनेकदा मुलाखतीमध्ये सांगितले आहे की अशोक सराफ यांच्यासोबत काम करणे म्हणजे एक आनंददायी अनुभव आहे. अशोक सराफ यांनी आपल्या सहकलाकारांशी जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले, ज्यामुळे चित्रपट सृष्टीत त्यांचा आदर वाढला. त्यांच्या मैत्रीमध्ये विनोदाने भरलेले क्षण आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व नेहमीच अधोरेखित झाले आहे. त्यांचा विनम्रता आणि सहकार्याचा स्वभाव त्यांना केवळ उत्तम कलाकारच नाही, तर एक चांगला मित्र देखील बनवतो.